शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत लेखन कौशल्य स्तर क्रमांक 10 विद्यार्थ्यांना कशा प्रकारे साध्य करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत। अध्ययन स्तर क्रमांक 10 मध्ये 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे अपेक्षित आहे। त्यासाठी आपण सर्वप्रथम या अध्ययन स्तराबाबत जाणून घेऊया। सोपे शब्द म्हणजे काय? सोपे शब्द म्हणजे जे समजायला सोपे असतात, जे दैनंदिन जीवनात सहज वापरले जातात। सोपे शब्द फळ, घर, झाड, शाळा ही सोपी शब्द विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील आहेत, त्यांच्या ओळखीची आहेत। अशा सोप्या शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण काही कृती पाहणार आहोत। कृती 1, शेवटी ळी असणारे शब्द पाहूया। शेवटी ळी असणारे शब्द जसे की कळी, पळी, पोळी, होळी, टाळी, गोळी। या कृतीमध्ये शेवटी ळी असणारे शब्द विचारून ते फळ्यावर लिहून प्रत्येक शब्दाचे एक सोपे वाक्य आपण बनवून घेऊ शकतो। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची कृती घेण्याचे कारण असे की यात येणारे शब्द विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील आहेत, ओळखीचे आहेत। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची काही उदाहरणे जी आपल्या पाठ्यपुस्तकात देखील आहेत। कळी, पळी, बाळी, खळी, पोळी, गोळी, नळी, शेळी, करंगळी, केळी, टाळी, मोळी, होळी, कोळी, टोळी, पाकळी आणि फळी। ही आहे शेवटच्या अक्षरांची गंमत। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची वाक्ये विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगायची आहेत। त्यांना समजावून सांगायचे आहे की सांगितलेल्या शब्दाचे एक सोपे वाक्य तुमच्या मनाने बनविणे। अशा प्रकारे सोपे वाक्य योग्य गतीने लिहिता येणे इथे अपेक्षित आहे। योग्य गतीने लिहिता येणे म्हणजेच काय? तर योग्य गतीने लिहिता येणे म्हणजेच विद्यार्थ्यांनी लिहिलेले त्यांना स्पष्टपणे वाचता येणे। शेवटी ळी असणाऱ्या शब्दांची वाक्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे आहे की सांगितलेल्या शब्दाचे एक सोपे वाक्य तुम्हाला तुमच्या मनाने बनवायचे आहे। अशा प्रकारे सोपे वाक्य योग्य गतीने लिहिता येणे इथे अपेक्षित आहे। योग्य गतीने लिहिता येणे म्हणजेच विद्यार्थ्यांनी लिहिलेले त्यांना स्पष्टपणे वाचता येणे। जसे की ळी शेवटी असणाऱ्या शब्दांची काही वाक्ये, उदाहरणार्थ कळी, कळीचे फूल बनते। दुसरं आहे गोळी, गोळी गोल असते। तिसरं पोळी, पोळी गोल असते, पुरणपोळी गोल असते। 5 होळी पेटवतात। विद्यार्थ्यांच्या वर्गातील मित्रांची नावे विचारून ती फळ्यावर लिहिणे। उदाहरणार्थ शिवराज, अजित, अमायरा, गुफरान, हादी। विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या नावाशी संबंधित सोपी वाक्ये त्यांच्याकडूनच तयार करून घेऊन फळ्यावर आपण लिहू शकतो। ही आहेत विद्यार्थ्यांनी सांगितलेली मित्रांची नावे। विद्यार्थ्यांच्या वर्गातील मित्रांविषयी त्यांनी तयार केलेले वाक्य जसे की अमायरा छान बोलते, अजित चित्र काढतो, गुफरान कविता लिहितो, शिवराज गणित सोडवतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या ओळखीची वाक्ये घेण्यास सांगून ती वाक्ये स्पष्टपणे वाचता येणे इथे अपेक्षित आहे, हे विद्यार्थ्यांना सांगणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित जर आपल्याला कृती घ्यायची असेल तर ही कृती खूप उत्कृष्ट ठरू शकते। जसे की त्यांच्याच मित्रांची नावे आपल्याला त्यांना वाक्यात मांडायची आहेत। आरोही कविता लिहिते, खुशी धडा वाचते, कावेरी गणित सोडवते, शिवराज चित्रात रंग भरतो, अमायरा पटपट बोलते, सक्षम छान वाचतो, भैरवी गाणे गाते, यश छान लिहितो, तनुजा चित्र काढते। शिक्षक मित्रांनो, 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहिता येणे हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण ज्या नवनवीन कृती आज पाहिल्या तशाच प्रकारच्या काही मनोरंजक कृती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।